आणीबाणीच्या 51व्या वर्षानिमित्त विशेष व्याख्यानातून लोकशाही संघर्षाच्या वेदनादायी आठवणींना उजाळा. देशात 25 जून 1975 रोजी लागू करण्यात आलेल्या आणीबाणीच्या 51व्या वर्षानिमित्त भारतीय जनता पार्टी ठाणे शहर वतीने भाजप वर्तकनगर विभागीय कार्यालयात विशेष व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाशजी यांनी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करत विरोधकांनी आपली सत्ता टिकवण्यासाठी देशावर अन्याय करत 25 जून 1975 रोजी आणीबाणी लागू केल्याचं सांगितलं. त्यांनी आपत्काल दरम्यान घडलेल्या अन्यायकारक घटनांची आठवण करून देत त्या काळातील लोकशाहीवरील आघात आणि संघर्ष यांचा सविस्तर आढावा घेतला. तसंच सध्याच्या काळात संविधान संपुष्टात आणलं जात असल्याच्या विरोधकांच्या टीकेला त्यांनी खडे बोल सुनावतही पूर्णपणे टीका निराधार आणि दिशाभूल करणारी असल्याचं स्पष्ट केलं. त्यांनी हा काळ भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील काळा अध्याय असल्याचं नमूद करत लोकशाही मूल्यांचं जतन करण्याचं आवाहन केलं. तसंच एकमेकांच्या भावना समजून घेत एकत्रितपणे काम केल्यासच भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचं स्वप्न साकार होईल असंही त्यांनी नमूद केलं. यावेळी भाजप ठाणे जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट संदीप लेले, उपमहापौर कृष्णा पाटील, सई लेले, बाबूराव कानडे, जोशी तसंच नगरसेवक, मंडल अध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या कार्यक्रमात आणीबाणीतील संघर्षांच्या आठवणींना उजाळा देत लोकशाहीचं महत्त्व अधोरेखित करण्यात आलं आहे. तसंच आणीबाणीच्या काळात योगदान दिलेल्या 26 सत्याग्रहींचा सत्कारही यावेळी करण्यात आला.